मुकेश चौधरी, महाराष्ट्राचा लेफ्ट आर्म पेसर. चेन्नई सुपर किंग्सनी IPL 2022च्या मेगा ऑक्शनमध्ये त्याला बेस प्राइसला म्हणजे 20 लाखाला आपल्या टीममध्ये घेतलं होतं. आणि कमालीचा डेब्यू सीझन होता. 13 मॅचेस 16 विकेट्स. ड्वेन ब्रावो बरोबर चेन्नईसाठीचा हायेस्ट विकेट टेकर होता तो. आणि तेव्हा लोकांना असं झालं की अरे हा मुकेश चौधरी आहे कोण, हा आलाय तरी कुठून. पण 2023 IPL आला आणि लोकांना प्रश्न पडला अरे हा मुकेश चौधरी गेला तरी कुठे. तो कुठे गेला नव्हता, पण IPLच्या तोंडावर त्याला दुखापत झाली आणि त्याला IPL मधून माघार घ्यावी लागली. आणि 2024 IPL मध्ये त्याला गेम मिळाला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध. तो गेम का मिळाला, कारण मुस्तफिजुर रहमान T20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेचा विजा काढायला बांगलादेशला परत गेलाय. आणि मुकेशनी कमबॅक मॅचमध्ये 1 ओव्हर टाकली आणि रन्स गेल्या 27. आणि या एका ओव्हरमुळे सामन्याचं पारडं हैदराबादच्या बाजूने झुकलं. सामना पूर्णपणे फिरला. त्यामुळे चेन्नईच्या फॅन्सना नक्कीच असं झालं असेल की अरे हा मागच्या वर्षी गायब होता, तो गायबच का नाही राहिला. पण एका ओव्हरमुळे कुठलाही बॉलर खराब ठरत नाही.